चाहत भाग 16. मानशीने दोजेसला आधीच रात्री फोन करून सांगितलं होतं तिला हाफ डे हवा आहे. उलट दोजेस तर सुट्टी घे म्हणत होता, कारण सहसा मानशी कधी सुट्टी घेत नसे. पण मानशी म्हणाली, नाही, हाफ डेच ठीक आहे. मानशी स्वतःचं आवडते. तिने अजयला अर्ध्या तासापूर्वीच फोन केला होता न्यायला ये म्हणून. ती छान असा रेड कलरचा अनारकली ड्रेस घालते. दिसायला ती खूपच छान, नाजूक दुधासारखा गोरा रंग होता, त्यामुळे रेड कलर तिला जास्तच उठून दिसत होता. काही वेळानंतर अजय मानशीला घ्यायला येतो. जेव्हा ती दरवाजा उघडते तेव्हा अजय तिला बघत राहतो. तो दरवाजात उभा असतो. मानशी स्वतःची पर्स घेऊन येते. ती त्याला चलायचं का म्हणते. तो फक्त तिच्याकडे बघत असतो. मानेनेच हो म्हणतो. दोघे जेव्हा लिफ्टमध्ये येतात तेव्हाही तो तिच्याकडे एकटक बघत असतो. मानशी त्याचा चेहरा स्वतःच्या हाताने दुसरीकडे करते आणि तोच हात पकडून तिला जवळ ओढतो. काय आहे, मी काय आता बघायचं पण नाही का तुझ्याकडे. तो तिच्या बोटात स्वतःची बोटे गुंफवत बोलतो. नाही, अजिबात नाही, ती म्हणते. का, असं का, तो म्हणतो. तिच्या कमरेवर दुसऱ्या हाताची बोटे रोवत तो विचारतो. किती उशीर झालं, नुसतंच बघत आहे, मला कसं तरीच वाटतंय. हो का, कसं तरी म्हणजे कसं वाटतंय. तो चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर आणत बोलतो. सोडा ना, आपण लिफ्टमध्ये आहोत. नाही सोडणार, आता तर बायको होणार माझी. मग तेवढ्यात ते खाली पोचतात. तो तिचा हात पकडून बाहेर येतो आणि ती लाजत एका हाताने केस मागे सारत त्याच्यासमोर गाडीत येऊन बसते. पण तो किती उशीर गाडी चालूच करत नाही. चला ना, उशीर होतोय, ती त्याच्याकडे बघून म्हणते. ही गाडी तेव्हाच चालू होईल जेव्हा या ड्रायव्हरला जे हवे ते भेटेल. तो तिच्याकडे बघत म्हणतो. ती म्हणते, काय हवं आहे. तो स्वतःची बोट ओठावर ठेवून तिच्या ओठाकडे खुरवतो. तिलाही माहीत होतं तो तिला त्याशिवाय घेऊन जाणार नाही, म्हणून ती मनात विचार करते, हळूच स्मूच करून बाजूला होऊ. पण बहुतेक त्यालाही माहीत होतं तिच्या मनातलं, म्हणून जे मानशी त्याच्याजवळ येते तेव्हा तो तिला लवकर सोडत नाही. जेव्हा त्याचे मन भरतं तेव्हाच तो तिला सोडतो. इकडे अर्निकाची गाडी घरी जायच्याऐवजी दोजीच्या ऑफिससमोर थांबते. ड्रायव्हर काका, तुम्ही इथे का गाडी आणली. आपल्याला घरी जायचं होतं. ते वहिनी आत्याने मंदिरातून निघताना सांगितलं होतं इथे यायचं म्हणून. मग ती आत्याकडे बघते. आत्या तिला म्हणतात, दोजेसला घरचं जेवण लागतं, माहीत आहे ना तुला. ती हो म्हणते. पण सकाळी तो लवकर आल्यामुळे, त्यात अर्निका आज थोडी उशिरा उठल्यामुळे तिने त्याला डबा दिला नव्हता. आत्याने येताना शालूला टिफिन भरून गाडीमध्ये ठेवायला सांगितलं होतं. हे अर्निकाला माहीतच नव्हतं. जा खाली उतर, ड्रायव्हर पुढे ठेवलेली बॅग देईल, ती घेऊन आत जा आणि त्याला जेवायला घालून घरी ये. तिथे जेवण गरम करायचे सगळं साहित्य आहे. पण आत्या काका येतील ना आतमध्ये ठेवून, ती म्हणते. त्याची बायको तू आहे की काका आहेत, त्या थोडं कडक आवाजात बोलतात. सॉरी सॉरी, जाते. ती दक्षला चल म्हणते. पण दक्ष म्हणतो, मी काव्य आतूसोबत घरी जाऊन गेम खेळणार आहे. तिला भीती वाटत होती की आपण असं न सांगता इथे आलेलं आवडेल की नाही. त्यात आता दक्ष देखील तिच्यासोबत यायला नाही म्हणाला. ती आत येते तेव्हा तिथे आधीच मयंक थांबला होता. तो तिला म्हणतो, चला मॅम, मी तुम्हाला सरांच्या केबिनमध्ये घेऊन जातो. तीही त्याच्या मागे मागे जाते. तिथले सगळे लोक तिच्याकडे बघत होते. ज्या आरती मयंक तिला घेऊन चालला होता त्या आरती ती कुणीतरी महत्त्वाची असेल असं सगळ्यांना वाटत होतं. लिफ्टमध्ये जाईपर्यंत तिला कम कम्फर्टेबल वाटत होतं. मयंक तिला दोजेसच्या केबिनच्या फ्लोअर होती तिथे घेऊन येतो. तिथे बहुतेक फक्त त्याची एकट्याचीच केबिन होती. मयंक एका केबिनसमोर येऊन नॉक करतो. आतून कम इन या आवाज येतो. मयंक दरवाजा उघडतो. चला मॅम म्हणतो. ती चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणत आत येते. पण मनात भीती तर खूप असते. दोजेससोबत आत केबिनमध्ये एक मुलगी होती. दोजेस तिच्याकडे बघतो. ती खाली बघते. मयंक तिला तिथेच असलेल्या साईडच्या सोफ्यावर बसवतो. तीही शांत बसते. मानशी आणि अजयच्या घरी येतात. अजय बेल वाजवतो. अंजली दरवाजा उघडते. अंजलीला मानशीला बघून काय बोलावे समजत नसते. ती फक्त तिच्याकडे बघून हसते. अजय आणि मानशी घरात येतात. मानशी पहिल्यांदा घरी आली होती. त्यात त्याच्या आईसोबतची पहिली भेट एवढी चांगली न झाल्यामुळे तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं. अंजली तिला सोफ्यावर बसायला सांगते. तेवढेच सरिता देखील किचनमधून येतात. त्या तिला पाणी देतात. ती
कसं तरी चेहऱ्यावर हसू आणून ते पाणी घेते. सरिता तिथे साईडच्या सोफ्यावर बसतात. अजय फ्रेश होण्यासाठी वरती त्याच्या रूममध्ये जातो. आता खाली फक्त सरिता, अंजली आणि मानशी असते. सरिता मानशीला विचारतात, चहा घेणार की कॉफी? ती कॉफी म्हणते. अंजली म्हणते, मी बनवून आणते. मानशी इकडे तिकडे नजर फिरून घर बघते. सरिताला वाटतं कुठून सुरुवात करू. काही वेळ दोघींच्या मध्ये खूपच शांतता असते. वातावरण एकदम शांत झाले होते. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी. शेवटी सरिता बोलतात, त्या दिवशी मी जे बोलली त्या गोष्टीसाठी मला माफ कर. मला नाही माहीत त्या दिवशी मला काय झालं. मी तुला जाणून न घेता जे बोलले ते अत्यंत चुकीचं होतं. पण ती चूक मी जाणून बुजून नाही केली ग. मी मागच्या आयुष्यात अशा गोष्टी बघितल्या आहेत, त्यामुळे मी तुझ्याबद्दल वाईट बोलले. त्यासाठी खरंच मला माफ कर. त्या हात जोडून म्हणतात. मानशी लगेच पुढे येऊन त्यांचे हात खाली घेते. नाही काकू, तुम्ही नका माफी मागू. मी समजू शकते, पण काही गोष्टी ज्या तुम्ही बोललात त्या लगेच माझ्या मनातून नाही जाणार. पण मी प्रयत्न करेन विसरण्याचा. प्लीज समजून घ्या. हो, मी समजू शकते, त्या म्हणतात. अंजली देखील कॉफी घेऊन येते. कॉफी घेऊन आल्यावर ती देखील तिला सॉरी बोलते. दरवाजावरची बेल वाजते. अंजली दरवाजा उघडते. गुरुजी आले होते. अंजली त्यांच्यासाठी एक पण पाणी, चहा, नाश्त्याची सोय करते. गुरुजी विचारतात, कशासाठी बोलावलं? सरिता, अजय आणि मानशीच्या लग्नावर बोलतात. गुरुजी दोघांच्या पत्रिका मागवतात. अजय देखील फ्रेश होऊन येतो. गुरुजी दोघांच्या पत्रिका बघतात आणि म्हणतात, लग्नाचा मुहूर्त एक आहे, तो 1 महिन्याच्या नंतरचा आहे आणि दुसरा 3 महिन्यांनी. दोन्ही मुहूर्त अत्यंत शुभ आहेत. बघा कोणता ठरवायचा ते. अहो गुरुजी, त्यात काय ठरवायचं? 1 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरवू. आई, इतक्या लवकर? नको, 3 महिन्यानंतरचा ठरवू. नाही नको, 1 महिन्यानंतरचा ठरवू. अजयला माहीत होतं आई ऐकणार नाही, म्हणून तो काहीच बोलत नाही. मानशी बाळा, तुला काही हरकत नाही ना? मानशी नाही बोलते. गुरुजी जातात. अंजली जाऊन मानशीच्या गळ्यात मागून हात टाकत कॉंग्रॅच्युलेशन वहिनी म्हणते. त्यानंतर अजयला देखील मिठी मारत विश करते. इकडे अर्निका दोजेशच्या केबिनमध्ये बसलेली. दोजेश पुढे बसलेल्या मुलीसोबत त्याच्या प्रोजेक्टबद्दल सांगत होता. तो खाली फाईलमध्ये बघून जे चेंज त्याला करून हवे ते सांगत होता. त्या मुलीचे लिहून घेण्याच्या ऐवजी दोजेशकडे लक्ष होते. त्या मुलीचे दोजेशकडे बघणे बघून इकडे अर्निकाला कधी नव्हे ते राग येत होता. दोजेश फाईलमधले चेंजेस सांगता सांगता वरती बघतो. तो अर्निका जिथे बघत आहे तिथे बघतो. अर्निकाच्या चेहऱ्यावरून समजते की ती चिडलीये. तो जेव्हा वरती बघतो तेव्हा ती मुलगी तिचं कामात लक्ष आहे असं दाखवते. तो तरीही त्या मुलीसोबत बोलणे कंटिन्यू करतो. अर्ध्या तासानंतर तो तिला जायला सांगतो. ती जाते, पण जाता जाता अर्निकाकडे बघते आणि अर्निका तिला खाऊ का घेऊ नजरेने तिच्याकडे बघते, म्हणून ती चपापते आणि पटकन निघून जाते. ती गेल्यानंतर दोजेश त्याच्या चेअरवरून उठून तिच्याजवळ येतो. तू कशी काय अचानक इथे आली? तो विचारतो. त्याला मयकने आधीच सांगून ठेवलं होतं. आत्याचा फोन येण्यापासून सगळं. आत त्यांनी फोन करून मयकला अर्निका जेव्हा ऑफिसमध्ये येईल तेव्हा तिला दोजेशच्या केबिनपर्यंत सोडवायचं म्हणून. सकाळी लवकर आलता आणि डबा पण नव्हता दिला, म्हणून आत्याने पाठवले. तुम्ही मंदिरात गेला होता ना? पण हो, घरी जाता जाता आत्या इथे सोडून गेल्या. ती दुसरीकडे बोलत असते. त्याला माहीत होतं ती आता थोडीफार त्याच्यावर पण चिडली. तो तिच्या शेजारी बसतो तर ती दुसरीकडे थोडी सरकून बसते. त्याला तिच्या या कृतीवर खूप हसू येत होतं. तो पुन्हा तिच्याकडे सरकतो. ती पुन्हा दुसरीकडे सरकते. पुन्हा तो तिच्याकडे सरकतो. ती परत दुसऱ्या बाजूला सरकणार तेवढ्यात तो तिला हाताला धरून स्वतःजवळ ओढतो. ती त्याच्या मिठीत होती. हे काय करताय सोळा? त्याने असं जवळ ओढल्यामुळे ती भावरली होती. तुला जवळ तर घेतलं आहे, त्यात काय? बायको आहेस. इतका उशीर झालं बघते, इथे तुमची वाट बघत बसली. तेव्हा नाही समजलं. आज कधी नव्हे. ते मॅडम त्यांच्यासोबत भांडायच्या मूडमध्ये होत्या. अरे, काम महत्त्वाचं होतं, तो म्हणतो. काम महत्त्वाचं होतं की ती मुलगी काम सोडून तुम्हाला नोटीस करत होती हे बघायला आवडत होतं? अरे ऑफकोर्स काम महत्त्वाचं होतं बाबा. तिने त्याला बघितलं होतं जेव्हा तो तिच्याकडे नंतर त्या मुलीकडे बघितले. तिला हेही माहीत होतं की ती त्याच्याकडे काम सोडून बघत बसलीये हे त्याला माहीत असून पण तो तिला ओरडला नाही, म्हणून तिला वाटतं त्या मुलीचं त्याला तसं बघणं हे त्याला आवडलं आहे. अर्निकाला आज पहिल्यांदा त्याचा राग आलता, कारण त्याला माहीत असून ही ती मुलगी आपल्याकडे अशी बघत आहे तरी तो तिला काहीच म्हणाला नाही. तिला वाटत होतं त्याने तिला ओरडावं. तो ओरडला नाही म्हणून ती चिडली होती.
त्याने तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. आता ती त्याच्या मांडीवर मिठीत बसली होती. अरे बाबा, खरंच मला फक्त काम महत्त्वाचं होतं, दुसरं काही नाही. म्हणजे मी एवढा वेळ उगाच बसले का तुमच्यासाठी, ती म्हणते. अगं, तू कामाचं विचारलं म्हणून मी कामाचंच बोललो. तू ही माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. उगाच मला बरं वाटावं म्हणून नका बोलू, ती म्हणते. आता तू खरी बायको शोभायला लागलीस हां. त्याच्या या वाक्यावर ती त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते. मग काय तर, आज तू टिपिकल वाईफ सारखी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालतेस म्हणून म्हणालं. म्हणजे मी उगाच वाद घालतच जाऊ द्या. मी जाते घरी, जेवून घ्या तुम्ही, ती त्यांचे हात बाजूला करून उठून जायला लागते. पण ती पुढे जायच्या आधी पुन्हा अंगावर ओढून घेतो. अंगावर ओढल्याने ती त्याच्या एकदम जवळ जाते. दोघांचे चेहरे एकमेकांच्या चेहऱ्याजवळ असतात. तो तिचे पुढे आलेले केस मागे सरतो. ती खाली नजर करते. त्याच्या डोळ्यात बघायला तिला लाज वाटत होती. कुठेही जाणार नाही, आधी आपण जेवण करू, ती फक्त हा करते. ती बाजूला व्हायला त्याचे हात काढत असते, पण तो तेच हात घट्ट पकडतो. सोडा ना, जेवण प्लेटमध्ये काढते. नाही, आधी मला स्वीट डिश हवी. मी काही गोड नव्हतं बनवलं घरी म्हणून नाही आणलं. ती माझं स्वीट डिश तर इथे माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याची नजर तिच्या गुलाबी गुलाबी ओठावर होती. तो चेहरा आणायला लागतो. ती त्याच्या ओठावर हात ठेवते. अहो, हे ऑफिस आहे, कुणी येईल. तिचा हात बाजूला करत तो तिला म्हणतो. नाही येत, मयंक आहे बाहेर, तो कुणाला नाही येऊन देणार. त्याने ती मुलगी बाहेर गेल्यावर मयंकला मेसेज करून सांगितलेलं कोणाला येऊ देऊ नको म्हणून. तो पुन्हा तिच्या ओठाकडे झुकू लागतो. ती पुन्हा नाही म्हणणार म्हणून तो मागून केसात हात घालत तिचा चेहरा जवळ घेऊन दोघांच्या ओठातले अंतर मिटवतो. त्याचा एक हात तिच्या केसात तर दुसरा तिच्या कमरेवरून मागे पाठीवर फिरत होता. थोड्या वेळानंतर तो तिला सोडतो. ती मोठ्याने श्वास घेत असते. ती त्याच्या खांद्यावर मान ठेवून डोळे बंद करून श्वास कंट्रोल करते. चल जेवायचं, तो म्हणतो. ते जेवण कुठे गरम करायचे, थंड आहे, तो तिला सांगतो. कुठे गरम करायचे, ती तिथे घेऊन जाते. ती ओव्हनमध्ये जेवण गरम करायला ठेवते आणि बाजूला थांबते. तो पुन्हा मागून येऊन तिला मिठी मारतो. तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवते. 1 महिन्यानंतर मी फ्री आहे. काही दिवस तर आपण कुठे फिरायला जायचं, तू आणि मी, फक्त दोघंच. तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. नाही, दक्ष सुद्धा येईल आपल्यासोबत, त्याच्याशिवाय जायला कसं तरी वाटत होतं. अरे, हनीमूनला कोणी मुलाला घेऊन जातं का, तो म्हणतो. नाही, जायचं असेल तर ती गाणी, नाही तर कोणीच नाही. त्याला पण माहीत होतं ती ऐकणार नाही म्हणून. येस, यू विश. त्यानंतर दोघे मिळून जेवण करतात. हलक्या फुलक्या गप्पा मारत. मयंकचा फोन येतो. अजय आला आहे म्हणून. दोजेश त्याला आत पाठव म्हणतो. अजय आणि मानसी आत येतात. अरे वा, इथे तर बायकोसोबत मस्तपैकी जेवण चालू आहे. डिस्टर्ब तर नाही ना केलं ना तुम्हाला आम्ही. नाही रे, असं काही नाही, आमचं जेवण चाललंच आहे, तो हात नॅपकिनला पुसत म्हणतो. आणि हे काय, तुम्ही दोघे एकत्र पॅचअप झालेलं वाटतंय तुमचं, द्विजेश म्हणतो. अरे यार, तुला हेच सांगण्यासाठी आलो की पुढच्या महिन्यात आम्ही लग्न करतोय, तो म्हणतो. द्विजेश अजयला मिठी मारत. अरे वा, म्हणून हिने कधी नव्हे ते हाफ डे मागितला. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. अर्निका ही दोघांना विश करते. थँक्यू सर. थँक्यू मॅम. मानसी. थँक्यू वहिनी. अजय तिला सोडायला येतोच होता तर म्हणलं तुम्हालाही भेटून जावं. अरे, दोघांनी मिळून बाहेर सेलिब्रेट करायचे ना. मग द्विजेश. अरे, मी म्हणत होतो पण ही नाही म्हणाली. चल बाय, मला पण जायचं आहे. आणि हो, संडेला ये जेवायला, आईने सांगितले आहे, अजय म्हणतो. त्यापेक्षा तुम्हीच या ना आमच्याकडे काकू, अंजली आणि मानसीला सुद्धा घेऊन. काय आहे ना, माझा फ्रेंड आहे, त्याला पण मी संडेला बोलवलं आहे, अर्निका म्हणते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.